नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 7वी मराठीच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. आज आपण पाठ 7वा आजारी पडण्याचा प्रयोग हा पाठ अभ्यासणार आहोत. वेळ झाली आहे शब्दलेखनाची आणि तुम्ही तयार असालच. चला तर मग. माझा पहिला शब्द आहे, थोडेसे कठीण शब्द आहेत, नीट ऐकायचं आणि मग लिहायचं आहे. टायफॉइड. 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 शब्दलेखन करत असताना वर्कबुक टेक्स्टबुक बंद असतील. पहिला शब्द आहे टायफॉइड. टायफॉइड. झालं. दुसरा शब्द आहे न्यूमोनिया. 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 पुन्हा सांगू. न्यूमोनिया. न्यूमोनिया. मला वाटतं झालं असेल. पुढचा शब्द आहे तिसरा इंजेक्शन. 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 जसं उच्चारण आहे त्यानुसार लिहिण्याचा प्रयत्न करा. चौथा शब्द आहे, सोपा आहे, डॉक्टर. 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 आणि शेवटचा शब्द आहे चेहऱ्यांकडे. एकच शब्द आहे, चेहऱ्यांकडे. चेहऱ्यांकडे. मला वाटतं शब्दलेखन झालं असेल. मी एकदा पुन्हा शब्दांचं वाचन करते, मग आपण पुढे जाऊया. पहिला शब्द सांगितला होता टायफॉइड. दुसरा शब्द होता न्यूमोनिया. तिसरा शब्द होता इंजेक्शन. चौथा शब्द होता डॉक्टर. आणि पाचवा शब्द होता चेहऱ्यांकडे. ठीक. नेहमीप्रमाणे शब्दलेखनाचं अचूक उत्तर आपण शेवटी बघणार आहोत. मुलांनो, पान क्रमांक 21 पाठ 7वा आजारी पडण्याचा प्रयोग हा पाठ आपण अभ्यासणार आहोत. नेहमीप्रमाणे पाठाच्या सुरुवातीला प्रस्तावना असते. त्या प्रस्तावने अगोदर मी काही लेखकांची चित्र, त्यांची पुस्तकं हे सगळं आपल्याला दाखवत असते, जेणेकरून त्या लेखकाच्या लेखनाविषयी, लेखकांविषयी आपल्याला अधिक माहिती मिळते. तर समोर जे चित्र आहे ते आहेत आजारी पडण्याचा प्रयोग. खूप सुंदर कथा आहे. या कथेचे लेखक आहेत द मा मिरासदार. त्यांचं संपूर्ण नाव आहे दत्ताराम मारुती मिरासदार. यांचा जन्म 14 एप्रिल 1927 रोजी म्हणजे 1927 ला
पंढरपूर येथील अकलूज येथे झाला. आता लेखकाच्या लेखाविषयी आपण थोडंसं बघूया. हे मराठीतील विनोदी लेखक आहेत, तसेच कथाकथनकार सुद्धा आहेत. कथाकथन करणं म्हणजेच कथा सादर करणं, ऐकवणं, ह्यामध्ये लेखक फार माहीर आहेत. महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागात कथाकथने सादर करून जनतेची उत्तम करमणूक लेखक करत असत. त्यांनी कथाकथनाचे 3000हून अधिक प्रयोग केले आहेत. ही त्यांची खासियत आहे. कथानक वाचताना ते कथानक कसं रंग भरतं, ती कथा किती सुंदर होत जाते ती वाचताना तुम्हाला कळेलच. पण त्या अगोदर थोडंसं त्यांच्याविषयी अजून माहिती सांगते मी, की केवळ महाराष्ट्रातच त्यांनी कथाकथन केलं नाही, म्हणजे कथांचं सादरीकरण केलं नाही, तर कलकत्ता, इंदोर आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये सुद्धा त्यांनी अनेक कार्यक्रम केलेले आहेत. त्याचप्रमाणे कॅनडा, अमेरिकेतल्या 23 गावातून 25 कार्यक्रम करण्याचा विक्रमही त्यांच्या नावे आहे कथाकथनाचा. त्यांचे 24 कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. 18 विनोदी चित्रपट पटकथा त्यांच्या नावावर आहेत. अजून एक विशेष म्हणजे पुण्यात झालेल्या 83व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांचं वयही 83 होतं. त्या 83 वर्षांच्या मिरासदारांनी एक भूताची कथा ऐकवली आणि ती तब्बल 1.5 तासाहून अधिक काळ रंगलेली कथा आहे. एक डाव भूताचा मराठी चित्रपटाची कथा पटकथा त्यांनीच लिहिली आहे आणि त्यातील हेडमास्तरांची जी भूमिका होती ती सुद्धा त्यांनी स्वतः साकार केलेली आहे. तर असे हे थोर लेखक, गुणी लेखक आणि खूप छान प्रकारे कथाकथन सादरीकरणाचं कौशल्य असलेले हे लेखक, ह्यांची एक कथा आपल्याला अभ्यासाला लावलेली आहे. आता अजून थोडंसं त्यांच्या पुस्तकांबद्दल बघूया. त्यांनी जे लेखन केले आहे त्याबद्दल आपण पाहत आहोत. जर कधी वेळ मिळाला तर ही काही निवडक पुस्तकं आहेत, ही नक्की वाचा, पोट धरून हसाल. गप्पा गोष्टी, त्यानंतर गप्पांगण आणि माझ्या बापाची पेंड, अशी काही त्यांची निवडक पुस्तकं आहेत, ती इथे मी तुम्हाला दाखवलेली आहेत. आता आपण पाठाकडे वळत आहोत. पान नंबर 21, पाठ 7, आजारी पडण्याचा प्रयोग. आपण प्रस्तावना वाचूया. द मा मिरासदार, जन्म 1927, प्रसिद्ध लेखक, कथाकथनकार. गप्पा गोष्टी, गप्पांगण, गाणारा मुलूक, गुदगुदल्या, जावई बापूंच्या गोष्टी, ताजवा, भूताचा जन्म, माझ्या बापाची पेंड, मिरासदारी इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. नावेतील 3 प्रवासी हा अनुवाद म्हणजे ट्रान्सलेशन, तसेच अंगत पंगत, बेंडबाजा हे विनोदी निबंधही प्रसिद्ध आहेत. आता या पाठाविषयी. मुलाचे आजारपणाबाबतचे विचार व त्याचे दवाखान्यातील वागणे याचे मार्मिक व विनोदी वर्णन लेखकाने प्रस्तुत पाठात केलेलं आहे. खूप सुंदर असं वर्णन या पाठात आहे. एक छोटासा मुलगा आहे आणि तो मुलगा आजारी पडत नाहीये आणि घरात जे आजारी पडतात तेव्हा त्यांचे केले जाणारे लाड बघून त्यालाही वाटतं की नाही, मला तर आजारी पडलंच पाहिजे. आणि हे त्याचं आजारी पडणं विनोदी कथेद्वारे लेखकाने या पाठामध्ये मांडलेलं आहे. चला तर मग कथा वाचूया आपण.
आपण एकदाही कधी दुखणे करी नव्हतो. ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली. छे छे, निदान एखाद दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायचे होते. टायफॉइड, क्षय, निमोनिया असली मोठमोठी गोड दुखणी राहू द्या बाजूला, पण थंडी, ताप, खोकला, पडसे यापैकी काहीतरी माझ्या वाट्याला यायला हवे होते. निदान पोटदुखी, डोकेदुखी यातले तरी काही. आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली अजून असू नये. एखादे साधे इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये. काय बघा, मी परिच्छेद वाचत जाते आणि मग एक्सप्लेनेशन करते. हातात पेन्सिल असेल, कठीण शब्दांचे अर्थ तुम्हाला तिथे लिहायचे आहेत. आपण एकदाही कधी दुखणेकरी नव्हतो. दुखणेकरी म्हणजे आजारी. दुखणेकरी म्हणजे आजारी नव्हतो. ही गोष्ट ध्यानात आल्यावर, ध्यानात म्हणजे लक्षात आल्यावर. लेखकाला स्वतःचीच लाज वाटलेली आहे. का लाज वाटली आहे? तर निदान एखाद दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायला पाहिजे होतं, पण आपण अजूनही आजारी पडलेलो नाहीयेत आणि म्हणून लेखकाला लाज वाटते. आता हे कुठले आजार आहेत बघा. टायफॉइड आहे, क्षय आहे, निमोनिया आहे. हे खूप मोठे आजार आहेत हा मुलांनो. तर असली मोठमोठी दुखणी किंवा असले मोठमोठे आजार बाजूला राहू द्या, पण साधा थंडी लागून ताप येणं किंवा खोकला किंवा पडसे, पडसे म्हणजे सर्दी, यापैकी काहीही मला झालेलं नाहीये. किंवा थंडी, ताप, खोकला, पडसे यापैकी काही माझ्या वाटणीला अजूनही आलेलं नव्हतं. आता लेखक त्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतायत की निदान हे नाही तर नाही, पण पोटात दुखी किंवा डोकेदुखी यातलं तरी काय मला व्हायला पाहिजे, पण तेही अजूनवर काहीच नाहीये. आणि लेखकाला हे आजार नाही आहेत आणि त्यात त्याला अजून एक गोष्टचं वाईट वाटतंय की पूर्वी ना डॉक्टरकडे गेल्यानंतर एक औषधाची बाटली, जेव्हा आपण डॉक्टरांकडे नंबर लावतो ना, केस पेपर काढण्यासाठी आपण नंबर लावतो, तेव्हा नंबर लावताना एक स्वतःची बाटली जी घरून नेलेली असे, रिकामी औषधाची बाटली, त्यावर स्वतःचं असं लेबल लावून नाव लिहिलेलं असे, ती बाटली डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुम्ही जेव्हा तुमचं नाव नोंदवता तेव्हा ती बाटली द्यावी लागत असे. ही पूर्वीच्या काळी, तुमच्या आईच्या काळात वगैरे असं चालू असे. इवन मी सुद्धा लहान असताना अशा प्रकारे आम्ही केलेलं आहे. पण आत्ता काही डॉक्टर अशी औषधं, बनवलेली औषधं काही देत नाहीत किंवा बनवून औषधं देत नाहीत. तर त्यावेळी असं चालायचं. त्यामुळे लेखकाला वाटायचं की अरे हे आजार आपल्याला काहीच नाही आहेत, पण निदान स्वतःच्या मालकीची, हक्काची अशी स्वतःची नावं लिहिलेलं अशी औषधाची बाटली सुद्धा माझ्या वाट्याला नाहीये. आणि एखादं इंजेक्शन सुद्धा, साध्यातलं साधं इंजेक्शन सुद्धा मी घेतलेलं नाहीये. या गोष्टीचं वाईट लेखकाला वाटत होतं. काय मज्जा आहे ना? चला आता पुढे वाचूया. आमच्या घरात नेहमी कोणीतरी आजारी पडायचे. आई नेहमी खोकायची. बाबांना दर 8 दिवसांनी पडसे यायचे. दादा कॉलेजात जात असला तरी त्याचे अंग नेहमी दुखायचे. कधी कधी ताईचे हात दुखायचे, पाय दुखायचे. तीही गादी टाकून झोपायची. सगळ्यांची औषधे मोठी छान असायची. संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध यांचा मारा सारखा चाललेला असायचा. बघा बरं, आपण इतकाच परिच्छेद आता वाचतोय. आता लेखक काय म्हणतात, आमच्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडायचं, कोणाला ना कोणाला काही ना काही व्हायचं. आता कोणाला काय काय व्हायचं तर घरातले मेंबर सांगितलेत त्यांनी. आई आहे, जिला नेहमी काय व्हायचं, खोकला व्हायचा. बाबांना काय व्हायचं, दर आठवड्यानी, दर 8 दिवसांनी काय व्हायचं, पडसे यायचं. पडसे म्हणजे काय तर सर्दी व्हायची. दादा होता घरामध्ये, तो कॉलेजला जायचा आणि तो कॉलेजला जात असला तरी त्याचं अंग नेहमी काय करायचं, दुखायचं. त्यानंतर आमच्या घरातली ताई, त्या ताईचं काय विचारता, तर कधी कधी ताईचे हातच दुखायचे, कधी तिचे पायच दुखायचे. आणि मग असं काही दुखायला लागलं की ताई काय करायची,
गादी घालायची, म्हणजे स्वतःचा बिछाना करायची आणि झोपायची. आणि यात मजा अशी, सगळ्यांची औषधं खूप छान असायची. काय बरं असायचं? तर आजारी पडलं की संत्री खायला मिळायची, मोसंबी खायला मिळायची, सफरचंद खायला मिळायचं, खडीसाखर खायला मिळायची. खडीसाखर मी देवळात जाता तेव्हा प्रसाद रूपाने तुम्ही जे काही खाता, ट्रान्सफरंट शुगर, ती खडीसाखर. मग बेदाणा खायला मिळायचा, जसं मनुका खायला मिळायच्या, पेढे मिळायचे. मग गोड औषधं ह्या सतत चालू असायचं. म्हणजे अशा प्रकारे जो कोणी आजारी पडला की त्याचे असे खाण्यापिण्याची चंगळ असायची, मजा असायची. 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिराही रोज व्हायचा. हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही या गोष्टीचे मला अत्यंत दुःख होऊ लागले. जे पदार्थ ही सगळी मंडळी आजारी म्हणून खात असत ते औषध या नावाखाली मोडत असत. त्यामुळे त्यांना हात लावायची मला सक्त मनाई असे. ही औषधे आपण ही बरोबरीने घ्यावीत आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे मला फार वाटू लागले. आता आपण परिच्छेदाकडे बघूया. म्हणजे जो कोणी आजारी असेल, कधी कधी औषधही कडू असत, त्यामुळे ती औषधं घ्यायला मुलं धजावत नसत. कारण का? डॉक्टर स्वतः त्यांच्याकडे जो कोणी कंपाऊंडर असेल, कंपाऊंडर म्हणजे डॉक्टरांच्या हाताखाली जो काम करणारा मुख्य, तर तो काय करायचा, गोळ्या वगैरे वाटायचा, त्याच्यात काहीतरी औषधं वगैरे घालून लिक्विड वगैरे बनवून द्यायचं. ताप आला असेल, सर्दी असेल, खोकला असेल तर तर ती बऱ्याचदा औषधं कशी असायची ना, कडू असायची. मग हे औषध कोणी घ्यायला तयार होत नसे. मग ते औषध घेतलं की त्या व्यक्तीचे लाड होत असत, तोंड कडू होतं म्हणून. मग चवडण्यासाठी काय दिलं जातं, संत्री, मोसंबी, सफरचंद दिली जात असत. किंवा औषध कडू आहे, मग ते घेतल्यावर उलटी होऊ नको दे, त्यासाठी खडीसाखर, बेदाणा म्हणजेच मनुका किंवा पेढे किंवा गोड असं काहीतरी दिलं जात असे. आणि अशा प्रकारे आजारी जो कोणी पडला असे त्याचे भरभरून लाड केले जात असत. आणि मग हे लाड लेखकाच्या वाट्याला काही आले नाहीत, कारण लेखक आजारीच पडायचे नाहीत आणि म्हणून त्यांना आजारी पडायचं होतं. त्यांना हे सगळं सुख अनुभवायचं होतं. आता पुढे काय म्हणतात लेखक, 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिराही रोज व्हायचा. बघा, आजकाल आपण नाश्त्याला आपल्या घरामध्ये शिरा होतो, पण पूर्वीचा काळ हा तसा नव्हता. विशिष्ट सणाला गोडधोड केलं जात असे. आज तुम्ही मांसाहार किंवा नॉनव्हेज वगैरे खाता, पिझ्झा ऑर्डर करता, चिकन हे डॅश डॅश खायचंय किंवा अजून काय काय खायचंय, असे अनेक प्रकार तुम्ही अगदी घरामध्ये सर्रास मागत असता आणि तुमची फरमाईश जी आहे ही घरातले पूर्ण करत असत. पण पूर्वीच्या काळी काही असं नव्हतं. मग कोणी अशक्त पडला, आजारी झाला, आजारी पडला असेल, अशक्त झाला असेल तर शिरा रोज व्हायचा. शिरा हा रव्याने बनवलेला गोड पदार्थ आहे, जो घरी रोज व्हायचा, ज्याच्यामुळे तूप तूप वगैरे त्याच्यामध्ये घातलेलं असायचं, त्यामुळे अंगात ताकद येत असे. आणि मग कोणी आजारी पडला की त्याला शिरा मिळत जायचा. मग हे सगळं पाहून लेखकाला वाटायचं की अरे बापरे, आपण काही आजारी पडत नाही आणि त्यामुळे हे मला काही मिळत नाही खायला. जे लोक आजारी आहेत आणि जे आजारी आहेत म्हणून जे पदार्थ खातात ते सगळं औषध या नावाखाली त्या व्यक्तीला, आजारी व्यक्तीला दिलं जात असे. आणि त्यामुळे जो कोणी आजारी आहे त्याच्या व्यतिरिक्त हे कोणालाही मिळत नसे. लेखकाला तर नाहीच नाही. आणि म्हणून लेखक सांगतायत की त्यांना हात लावायची सक्त मनाई असे. बरोबर, म्हणजे ह्यातलं काहीही, कुठलाही पदार्थ लेखकाच्या वाटेला काही येत नसे. ही औषधे आपण बरोबरीने घ्यावीत आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावं असं मला फार वाटू लागलं. कोणाला? लेखकाला वाटत होतं की आपण सुद्धा त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊया आणि आपण सुद्धा ह्याच्यावर छान यथेच्छ ताव मारूया. पण असं काही होत नव्हतं. या विचाराने मला काही सुचेना. घरातल्या माणसांचा मला मोठा राग येऊ लागला.
त्यांचा स्वार्थीपणा पाहून मी अगदी चिडून गेलो. ती मंडळी स्वतःच इतक्या वेळा आजारी पडत होती की माझ्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते. ते काही नाही, आपण आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचेच असे शेवटी मी ठरवून टाकले. आता लेखकांना प्रचंड राग आला होता की आपल्याला हे सगळं काही करायला मिळत नाही आणि मला तर हा सगळा आनंद उपभोगायचा आहे. मग आता करायचं काय? म्हणून लेखकाने काय केलं, मनाशी ठरवलं की आता मला आजारी पडलंच पाहिजे आणि मला डॉक्टरांकडून काय घ्यायचंय, औषध आणायचंय, स्वतःची औषधाची बाटली घ्यायची आहे आणि हे सगळं लेखकाला करायचं होतं. मग नेहमीप्रमाणे मी रोजच्या 3-4 बाटल्या घेतल्या आणि डॉक्टरांकडे गेलो. चड्डीच्या खिशात मी स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली होती. म्हणजेच काय केलं त्या लेखकाने, रोजच्या ज्यांचे नंबर लावायचे आहेत त्या 3-4 बाटल्या घेतल्या आणि डॉक्टरांकडे गेलो. त्यावेळेला मुलांच्या पॅन्टला खिसे असत, आत्ताही असतात, आता स्टाईल म्हणून तुम्ही वापरता. तर पूर्वी त्या खिशामध्ये लेखक काय करायचे, स्वतःची बाटली जपून ठेवलेली होती. दवाखान्यात खूप गर्दी होती. खूप माणसे असली म्हणजे मला फार बरे वाटे, कारण त्यामुळे बराच वेळ दवाखान्यात बसता येते. शिवाय बसलेल्या माणसांच्या चेहऱ्यांकडे बघता येते. काय छान दिसतात एक एक लोक. बघा, कोणाला कशात आनंद आणि कोणाला कशात. लेखक काय म्हणतायत की मी माझी स्वतःची निराळी बाटली चड्डीच्या खिशामध्ये जपून ठेवलेली होती. लेखक आता दवाखान्यात आलेले आहेत. बघा, कथा कशी छान अशी रंगत चाललेली आहे ना, मजा येते ना, आवडते ना ऐकायला. दवाखान्यात लेखक आले, खूप गर्दी होती. लेखक म्हणतायत दवाखाना जर गच्च भरलेला असेल माणसांनी तर मला फार बरं वाटतं, मला आनंद वाटतो. कारण का, तर सगळी लोक जाईपर्यंत छानपणे दवाखान्यात बसण्याचं सुख अनुभवता येतं. काय बाई शौक असतात बघा एकेकांचे. आणि दवाखान्यात बसून लेखक काय करायचे, तर जे औषधं घेण्यासाठी आलेली माणसं असतील त्या माणसांच्या चेहऱ्याकडे बघत राहायचे आणि त्या लोकांचे चेहरे लेखक बघत असत आणि म्हणतायत काय छान दिसतात एक एक लोक. चला आता पुढे वळूया. हळूच मी खुर्चीवर बसलो आणि लोकांकडे टकामका बघू लागलो. काही लोक कणहत होते. कणहत म्हणजे त्यांना दुखत होतं म्हणून आई ग ऊ वगैरे अशा प्रकारे करत होते. कुणी इंजेक्शन घेऊन बसलं होतं. आपल्या दंडावरल्या पिवळ्या डागाकडे मोठ्या फुशारकीने पाहत होते. त्यांच्याकडे पाहून मला त्यांचा हेवा वाटू लागला. हळूहळू पुष्कळ लोक निघून गेले. मग मी हळूच माझी छोटी बाटली डॉक्टरांच्या टेबलावर सरकवली. आता काय झालं, लेखक एककांच्या चेहऱ्याकडे बघत होते. लेखक दवाखान्यात गेल्यावर लेखकांनी काय केलं, एक खुर्ची पकडली, एक जागा पकडली आणि त्या जागेवर ते बसले आणि लोकांकडे टकामका बघू लागलो. म्हणजे जे जे बसलेले होते त्यांच्याकडे लेखक बघायला लागलेले आहेत. काही लोक कणत होते म्हणजे त्यांना दुखत होतं म्हणून आई ग ऊ वगैरे असं म्हणत होतं. तर कुणी लोक इंजेक्शन घेऊन बसले होतं, डॉक्टरांकडे जाऊन आले होतं. इंजेक्शन घेतल्यानंतर ताबडतोब डॉक्टर काही घरी पाठवत नसत त्यावेळेला, कारण का कुठे चक्कर आली काय आलं म्हणून डॉक्टर इंजेक्शन घेतल्यानंतर 5-10 मिनिटं दवाखान्यात बसायला सांगत आणि कोणीतरी हात इंजेक्शन घेतलेलं बसलेलं होतं. आणि ज्यांच्या हातावर इंजेक्शन घेतलेलं होतं तर इंजेक्शन घेण्या अगोदर एक लिक्विड किंवा स्प्रिट हातावर लावलं जातं. तर तसं दंडावर म्हणजे हातावर हात दंडावरल्या पिवळ्या डागाकडे मोठ्या फुशारकीनं पाहत होते. फुशारकीनं म्हणजेच ऐटीत
की बघा मला कसं झालंय करून. आणि ह्या सगळ्यांकडे बघून लेखकाला फार हेवा वाटू लागला, म्हणजेच त्यांचा द्वेष वाटू लागला की बघा सगळ्यांना काही ना काही झालंय, मला काहीच झालं नाहीये. म्हणून लेखकाला त्यांचा मत्सर किंवा द्वेष वाटू लागला, हेवा वाटू लागला. हळूहळू काय झालं, पुष्कळ लोक निघून गेले. ज्यांचं काम झालं होतं डॉक्टरकडे ते पुढे पुढे निघायला लागले. मग लेखकाने काय केलं, खिशातनं स्वतःची छोटी बाटली काढली, स्वतःचं नाव असलेली, आणि डॉक्टरांच्या टेबलवर ती बाटली सरकवलेली आहे. पान नंबर 22. आणि म्हणालो, डॉक्टर मला बरं वाटत नाही हो, मलाही औषध हवं आहे. आता लेखकाने काय केलं, गर्दी कमी होत चालली तशी स्वतःच्या नावाची बाटली काढली आणि तिथे पुढे ठेवलेली आहे आणि डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर मला काही बरं वाटत नाहीये, मला औषध हवं आहे. आता काय म्हणताय डॉक्टर बघा. असं, मग ये इकडे बघू, तपासू, असे म्हणत डॉक्टरांनी मला खाटेवर झोपायला सांगितले. त्या गुलगुलीत खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली म्हणता, इतक्या वेळा आपण दवाखान्यात आलो पण या खाटेवर पडायचे सुख कधी सुद्धा आपल्या वाटेला आलेले नव्हते. आता डॉक्टर ती छान नळी आपल्या छातीवर पोटावर लावतील, तपासतील. बघा त्या मुलाचा आनंद काय गगनात मावेनासा झालेला आहे, कारण तो मुलगा पहिल्यांदाच डॉक्टरकडे स्वतःसाठी गेलेला आहे आणि डॉक्टरांनी तपासायला त्याला बोलवलं आणि स्वतःच्या खाटेवर, म्हणजे जो डॉक्टरांचा बेड असतो त्याच्यावर झोपायला सांगितलेलं आहे. आता लेखक म्हणतायत की त्या खाटेचं वर्णन केलंय बघा, गुलगुलीत खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली म्हणता. म्हणजे लेखकाला तो अनुभव, डॉक्टरांच्या समोर त्या खाटेवर झोपण्याचा अनुभव जो आहे, हा अनुभव खूप छान वाटलेला आहे, आवडलेला आहे. आणि तो लेखक म्हणतायत की इतक्या वेळा आपण दवाखान्यात आलो पण या खाटेवर काही पडायचं सुख लाभलं नव्हतं. म्हणजे आत्तापर्यंत मी बऱ्याचदा औषधं घेण्यासाठी आलो होतो, आईसाठी, बाबांसाठी, ताईसाठी, दादासाठी, पण माझ्यासाठी मात्र मी कधीच आलेलो नव्हतो. आणि आज मी आजारी आहे म्हणून डॉक्टरांनी मला इकडे झोपायला सांगितलंय. खूप छान वाटतंय, सुख वाटतंय, आनंद वाटतोय, वा वा काय मजा वाटते, असं लेखक इथे म्हणतायत. आता डॉक्टरांनी काय केलं, आता डॉक्टर ती छान नळी आपल्या छातीवर पोटावर लावतील, तपासतील. नळी म्हणजे काय माहितीये का तुम्हाला, डॉक्टरांकडे स्टेथोस्कोप असतो ज्याच्यामुळे तुमचे हार्टबीट वगैरे समजले जातात, बरोबर आहे. त्यातली 2 नळ्या ज्या असतात, ह्या म्हणजे 2 बाजू डॉक्टरांच्या कानात असतात आणि खाली आलेली एक नळी असते. ती नळी डॉक्टर कुठे लावतात, तुमच्या छातीवर लावतात, पोटावर लावतात आणि सगळं कार्य व्यवस्थित चाललंय की नाही हे बघत असतात. तर ती जी नळी आहे त्या स्टेथोस्कोपला लेखक काय म्हणतात, नळी, की ती छान नळी आपल्या छातीवर पोटावर लावतील आणि मला तपासतील. म्हणजे यापेक्षा दुसरं सुख काही नाहीये, असं लेखक इकडे म्हणत आहे. वेळ झालेली आहे, ह्याचा उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता वेळ झालेली आहे शब्दलेखनाची. चला तर मग आपण आता शब्दलेखनाची उत्तरं चेक करूया. पहिला शब्द होता टायफॉइड, बरोबर आहे. दुसरा शब्द होता न्यूमोनिया, दुसरा होता. तिसरा शब्द होता इंजेक्शन, ई वर अनुस्वार, जे आणि अर्धा क श ला लावलेला, इंजेक्शन. चौथा शब्द होता डॉक्टर, डॉ, अर्धचंद्र आणि अर्धा क ट ला लावलेला होता. आणि पाचवा शब्द होता चेहऱ्यांकडे, चेहऱ्या, र य ला लावलेला आहे, कळलं. आणि
यावर अनुस्वार दिलेला आहे. चेहऱ्यांकडे हा शब्दयोगी अव्यय. चेहरा हा मूळ शब्द आहे आणि चेहऱ्यांकडे म्हणून राचा रॅ झालेला आहे आणि कडे हा दुसरा शब्द त्याला जोडला गेला आहे. शब्दाला जोडून येणारा शब्द याला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. बरोबर, आपण शिकलो आहोत. तर हा शब्द आहे चेहऱ्यांकडे. शब्द चुकला असेल तर 5 वेळा लिहून काढायचा आहे. तोपर्यंत जितकं झालेलं आहे तितका पाठ वाचायचा आहे. मला वाटतं पाठ तुम्हाला खूप छान असा आवडला असेल. खूप छान लेखन आहे मिरासदारांचं. मिळाले, वेळ आहे, ऑनलाईन बुक्स मिळत असतात वाचायला. तुम्ही त्यांचे दुसरे पुस्तकं जी आहेत दाखवलेली आहेत, तुम्हाला सांगितलेली नावं आहेत किंवा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण दिलेली आहेत परिचयामध्ये, तर तिथून सुद्धा तुम्ही ती पुस्तकं वाचू शकता. खूप छान विनोदी असं लेखन ते करतात. चला तर मग, थँक्यू.